नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। नालेगाव राडा प्रकरणात मोठा खुलासा। सामाजिक कार्यकर्ते पवन पवार यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट फसला। किरण रोकडे यांनी सादर केले ठोस पुरावे। अहिल्यानगर नालेगाव येथील म्युनिसिपल कॉलनीमध्ये काही दिवसांपूर्वी चव्हाण व पवार गटांमध्ये झालेल्या राडा प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते पवन पवार यांचे नाव गुन्ह्यात सामील करण्यात आले होते। मात्र सदर घटनेवेळी पवार हे घटनास्थळी उपस्थितच नव्हते असे ठोस पुरावे समोर आल्यानंतर या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे। या प्रकरणातील गंभीर खुलासा सामाजिक कार्यकर्ते किरण रोकडे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला। त्यांनी घटनेचा सीसीटीव्ही फुटेज, वेळ व ठिकाणाची माहिती सादर करत स्पष्ट केले की पवन पवार यांना केवळ व्यक्तिगत द्वेषातून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न झाला। संबंधित फिर्यादीने हेतू पुरस्पर खोटे आरोप करत त्यांचे नाव तक्रारीत नमूद केले। रोकडे म्हणाले, जेव्हा राडा घडला त्याचवेळी पवन पवार वेगळ्याच ठिकाणी होते। याचे सीसीटीव्ही पुरावे आमच्याकडे आहेत। तरीही त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे हे अन्यायकारक असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे। सदर गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला असून पवार यांना चुकीच्या पद्धतीने गुंतवण्यात आल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला। नमस्कार। गेल्या काही दिवसापासून नगर शहरातील म्युनिसिपल कॉलनीमध्ये जे होत असणाऱ्या घटना आहे त्याबद्दल आज एक पेपरमध्ये बातमी वाचली। त्यामध्ये जी घडलेली घटना आहे यामध्ये माझे मित्र पवन पवार यांचा कुठेही त्या ठिकाणी व्हिडिओ फुटेजमध्ये असताना का किंवा काही गोष्टीमध्ये असताना कुठेही कोणताही संबंध नसताना सुद्धा त्यांना या गुन्ह्यामध्ये हा प्रथम क्रमांकाचा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे। पण तुम्ही ती व्हिडिओ फुटेज जे चव्हाण टोळी जी की व्हिडिओ फुटेज जे व्हायरल केलेली आहे त्यामुळे तुम्ही बघितलं असतं तर या ठिकाणी कुठेही त्या व्हिडिओमध्ये पवन पवार कोणाला मारताना कोणावर घात करताना दिसत नाही आहे। पण कुठेतरी जाणून बुजून सूडबुद्धीने त्या माणसाला गुंतवण्याचं काम या ठिकाणी चव्हाण टोळीकडून चाललेलं आहे। मागे देखील अशाच प्रकारचे गुन्हे त्यांच्यावर दाखल केले ज्या गुन्ह्यामध्ये त्यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नव्हता। त्या गुन्हा घडण्याच्या वेळेस ते त्या ठिकाणी उपस्थित नव्हते। तो गुन्हा होता की नाही होता याची शाळानिशा पण अजून पोलिसांकडून चालली आहे। असताना सुद्धा चव्हाण टोळीच्या वतीने जाणून बुजून सूडबुद्धीने पवन पवार यांना गुंतवण्याचे काम चालू आहे। राहिला त्या गोष्टीचा प्रश्न तर त्यावेळेस पवन पवार हे दुसऱ्या ठिकाणी असतानाचे सर्व प्रकारचे सीसी फुटेज व सगळ्या प्रकारचे असणारे जे काही एव्हिडन्स आहे ते आमच्याकडे उपलब्ध आहे। आम्ही लवकरच हे एव्हिडन्स घेऊन या नगर जिल्ह्याचे आयजी साहेब यांची आम्ही भेट घेणार आहोत व म्युनिसिपल कॉलनी नालेगाव यामध्ये फक्त चव्हाण टोळी सोडली तर पवन पवार यांचा कोणालाही त्रास नाही आहे। व्यक्तिशः पाहता पवन पवार यांचा कोणाला त्रासच नाही आहे। पण चव्हाण टोळी जाणून बुजून आपले वैयक्तिक भांडण त्यांच्यावर लादून त्यांना एक टोळीचं व गँगचं स्वरूप त्यांनी दिलेलं आहे। पवन पवार अतिशय आनंदाने सुखासुखी वातावरणाने हसूनखिळू वातावरणाने राहणारा माणूस त्या एरियामध्ये वावरतो। त्यांचा एक उलटा शब्द देखील त्या एरियामध्ये कोणाला नाही आहे। पण फक्त चव्हाण टोळी सूडबुद्धीने आणि आपले जुने भांडणं उकरून त्यांच्यावर काहीतरी कुरघोड्या करण्याचा प्रयत्न नेहमी त्यांचा चालू असतो। आजपर्यंत तुम्ही बघितला मागचे रेकॉर्ड देखील काढले तरी कुठेही त्यांचा कोणत्याही गोष्टीशी संबंध असं सुद्धा त्यांचं नाव घेऊन त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत। या संदर्भात लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने याची माहिती घेऊन व जी गुन्हा दाखल चव्हाण टोळींनी पवन पवारवर केलेला आहे त्याची योग्य ती शहानिशा करून जर गुन्ह्यातील आरोपींबद्दल त्यांनी जर माहिती घेतली नाही तर म्युनिसिपल कॉलनी नालेगाव यांच्या वतीने मोठ्या प्रकारचं जन आंदोलन हे या ठिकाणी एसपी ऑफिसवर काढण्यात येईल। धन्यवाद। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।